नाशिकच्या कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं 4 कोटींचा घोटाळा झालाय। प्राधिकरणाच्या नावानं बनावट आदेश काढून 4 कोटींचा घोटाळा करण्यात आलाय। बनावट वर्क ऑर्डर तयार करून शासनाशी फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय। डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचाही आरोप आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल आहे। ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती आणि उपजिल्हा रुग्णालय स्थलांतर कामांचा यामध्ये समावेश होता। तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 4 कोटींचा घोटाळा झालेला आहे। प्राधिकरणाच्या नावानं बनावट आदेश काढून 4 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।